ते जगद्गुरु तुकाराम महाराज आई वडिलांचं महत्व जीवनामध्ये सांगत असताना आपल्या हिताला जो जागा आहे, ज्या आई वडिलांना आपल्या मुलाचं महत्व काय असावं, जे मायबाप आपल्या हिताला जागे आहेत त्यांच्या मायबापांना तुकाराम महाराज धन्यवाद देतात. सर्वप्रथम कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. त्याचं कारण आहे, कारण सध्या येण्यासाठी मला विलंब झाला. जवळपास 250 किलोमीटर अंतरावरून मी आलो. पारडशिंगा नावाचं गाव आहे, तिथे एकदारा नावाचं गाव आहे, कथा सुरू आहे. मग इतक्याही गुणामध्ये प्रवास होत असताना जरा विलंब झाला, मी तुम्हाला माफी मागतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या गावात कीर्तन आहे आज विशेष भाग्य आहे. एरवी महाराष्ट्रभर कीर्तन असतात, किती लोक कीर्तनामध्ये असतील यात नवल नाही, पण माझ्या गावाचं कीर्तन आहे आणि माझ्या गावातलं कीर्तन असल्यामुळे मला विशेष आनंद आहे. तिन्ही बाई सारखी करायची. याचा साधा वाटतं बघा, हा वेगळा वाटतो. तिन्ही साधे करा. याच्या डिब्यात आवाज पाहिजे, ठोस कमी, दोन्ही डिब्यामध्ये आवाज. अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि आज परमभाग्याचा दिवस आहे. फक्त एका गावामध्येच आजचा हा उत्सव नाही, तर संपूर्ण भारतभरामध्ये चाललेला हा सोहळा आहे आणि भारताच्याही पलीकडे ज्यांची कीर्ती आहे. रामनवमीचं पावन पर्व आमच्या जीवनामध्ये रोज घडावं. नवरात्री उत्सवामध्ये राम म्हणजे काय, जन्माला येण्यामागचं कारण काय, रामनवमी उत्सव साजरा करण्यामागचं कारण आम्हाला कळावं. मी तर हे सांगतो, ऐका, महत्वाचं वाक्य आहे. नाही आजचं कीर्तन कळलं तरी चालेल, नाही ग्रामगीता कळली तरी चालेल, नाही भागवत कथा कळली तरी चालेल, पण आपल्याला काय कळत नाही एवढं तरी कळलं पाहिजे. माझं बोलणं कळलं? आपल्याला काय कळत नाही हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी काय करावं हा लक्षात विचार येईल. गावातील सर्व तरुण बांधव मंडळी, समस्त ग्रामवासी आणि श्री रामनवमी उत्सव समिती, दरवर्षी आपण हा उत्सव साजरा करता. मला असं वाटतं आपल्या सर्वांचं कौतुक, कारण क्रांतीची लाट गावामध्ये पसरली पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये धर्माविषयी प्रीती जागली पाहिजे. म्हणून मी सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपलं स्वागत आपणच करून घ्या. एक टाळी सर्वांनी वाजवा. त्याचं कारण सांगतो, डबल झाला. त्याचं कारण आहे, एक दिवस असा येणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कार्यक्रमात आपणच हजर नाही. कोणता दिवस असेल? आपल्या कार्यक्रमात आपणच हजर नाही. लोक